हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आज मी प्रॉब्लेम नंबर 10 घेणार आहे, पेज नंबर 61. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 6 घेतला होता, तो खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही म्हणाल की मधल्या प्रॉब्लेमचं काय, तर प्रॉब्लेम नंबर 7, 8 आणि 9 हे कम्प्लीट प्रॉब्लेम्स नाहीयेत. म्हणजे एकतर P&L आणि बॅलन्स शीट बनवायचे किंवा ग्रॉस प्रॉफिट आणि P&L बनवायचे, बॅलन्स शीट नाही बनवायची. सो हे मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. खूप अवघड नाहीयेत, एखादाच कुठला तरी त्यातली ऍडजस्टमेंट अशी थोडीशी ट्रिकी आहे असं वाटतंय मला. तुम्ही ते करू शकता. इतके आतापर्यंत प्रॉब्लेम्स आपण केले, तर आता तुम्ही सहजच करू शकता असं मला वाटतंय. सो ते तुम्ही करा घरी. 7, 8, 9 हे 3 प्रॉब्लेम्स आणि त्याच्या वर्किंग नोट्स तुम्हाला बनवायला लागतील. जे मिसिंग आहे, बॅलन्स शीट मिसिंग असेल तर बॅलन्स शीट मध्ये डेटर्सची ऍडजस्टमेंट असेल तर डेटरची वर्किंग नोट बनवायची. इतकं सोपं आहे ते. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ट्रेडिंग बनवायचं नाहीये, P&L आणि बॅलन्स शीट बनवायचे. ग्रॉस प्रॉफिट मधली ऍडजस्टमेंट आली तर एखादी ऍडजस्टमेंट आली तर त्याचं वर्किंग नोट बनवायची. सो मी आता प्रॉब्लेम नंबर 10 घेतेय आणि हा आपला आजचा लास्ट प्रॉब्लेम असणार आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण सेकंड टॉपिक सुरू करणार आहोत. सो ह्या टॉपिकशी रिलेटेड समजा तुम्हाला काही क्वेरीज असतील किंवा काही कळलं नसेल ना, तर मला कमेंटमध्ये सांगा. मग मी एखादं सेपरेट लेक्चर घेईन, कोणाकोणाला काय काय कळलं नाही तेवढंच फक्त समजावून सांगेन मी. प्रॉब्लेम नंबर 10 वाचतीये. Shipra and Manisha are partners sharing profits and losses in their capital ratio. Underline. You are required to prepare trading account, profit and loss account, and balance sheet as on 31st March 19. Trial balance as on 31st March 2019. Debit balances वाचतीये मी. Sundry debtors, purchases, sundry debtors asset, purchases, trading debit, furniture asset, plant and machinery asset, wages, trading debit, salaries, P&L debit, discount, P&L debit, bills receivables asset, carriage outward आहे P&L debit, inward असतं तर ट्रेडिंगला घेतलं असतं. पोस्टेज P&L debit, सेल्स रिटर्न, सेल्सला डॉट करा, सेल्स मधनं लेस करायचंय. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक दोन्ही ऍसेट्स. इन्शुरन्स P&Lच्या डेबिटला. ओपनिंग स्टॉक, ट्रेडिंग डेबिट. ट्रेड एक्सपेन्सेस. आता ट्रेड एक्सपेन्सेस पूर्ण डेबिट साइड आतापर्यंत वाचली आपण आणि पुढे सुद्धा ऑफिस एक्सपेन्सेस, मिसलिनियस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस दिलेले नसल्यामुळे ट्रेड एक्सपेन्सेस P&Lच्या डेबिटला जातील. वेअरहाऊस रेंट P&L डेबिट, ऍडव्हर्टाइजमेंट P&L डेबिट, बिल्डिंग ऍसेट. क्रेडिट बॅलन्सेस, सेल्स ट्रेडिंग क्रेडिट, रेंट P&L क्रेडिट, सन्ड्री क्रेडिटर्स, लायबिलिटी, परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेसेस, परचेसेसला डॉट करा. डिस्काउंट P&Lच्या क्रेडिटला जाईल. बिल्स पेबल्स लायबिलिटी आहे. कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट दोन्ही दिसत आहेत, याचा अर्थ फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे. आणि शिप्रा 90,000, मनीषा 30,000 कॅपिटल आहे. मगाशी कॅपिटल रेशो विचारला होता. सो कॅपिटल रेशो आपला 9:3 म्हणजेच 3:1. करंट अकाउंट शिप्रा अँड मनीषा. सो या प्रॉब्लेम मध्ये आपण कॅपिटल अकाउंट नाही बनवणार, करंट अकाउंट बनवणार आहोत. शिप्रा आणि मनीषा 5,000, 3,000. ऍडजस्टमेंट्स वाचतीये. स्टॉक ऍज ऑन 31st March 19 वॉज 37,000 ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ऍसेटला. सेल्स इन्क्लुडेड सेल्स ऑफ मशिनरी 2,000 विच इज सोल्ड ऑन 1st April 2018. मशिनरी सेल केलेली आहे. इट वॉज रॉंगली इन्क्लुडेड इन द सेल्स. आता आपलं रॉंग एंट्री करेक्ट करायच्या स्टेप्स काय आहेत? फर्स्ट स्टेप आहे जी रॉंग झालेली आहे ती आधी करेक्ट करा आणि मग करेक्ट इफेक्ट द्या. रॉंग झालेलं रेक्टिफाय करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? सेल्स मध्ये रॉंगली इन्क्लुडेड आहे म्हणजे सेल्स मधनं लेस करायला लागेल. सो सेल्सला अजून एक डॉट करून ठेवा. सेल्स मध्ये सेल्स रिटर्न पण मायनस करायचे आणि ह्या मशिनरीचा सेल चुकून इन्क्लूड झालाय सेल्स मध्ये, ते पण रेक्टिफाय करायचंय. सो सेल्स मधनं तेही लेस होणार आहे. आणि मशिनरी सेल केलेली आहे. आपण आता सेल्स इथे क्रेडिटला लिहितो, सेल मधनं लेस केलं, मशिनरी मधनं पण लेसच करायचंय कारण मशिनरी सेल आउट झालीये म्हणजे कमी झालीये. राईट राईट इफेक्ट आहे हा. इकडे पण राईट आहे, इकडे पण राईट आहे. एकतर ऍड करू किंवा लेस करू. इथे जर लेस केलं तर ऍसेट्स मधनं पण लेसच करायचं. मशिनरी सेल झाली, लॉजिकली काय विचार कराल? मशिनरी सेल झालेली आहे, मशिनरी मधनं मायनस करायचंय. त्यांनी डेट सुद्धा दिलेली आहे, कधी सेल आउट केलेले? 1st April म्हणजे फर्स्ट डे लाच सेल आउट केलेला आहे. याचा अर्थ डेप्रिसिएशन करताना तुम्हाला ते विचार डोक्यात ठेवायचं आहे. डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ऍसेट्स ऍट 5%. नुसतं फिक्स्ड ऍसेट्स दिले. आपली कोणते कोणते फिक्स्ड ऍसेट्स आतापर्यंत बघितले आपण पहिल्यापासून बघूया. फर्निचर आहे,
प्लांट अँड मशिनरी आहे, दोघांनाही डॉट करा. एकदम खाली बिल्डिंग आहे बघा, म्हणजे तीनही ऍसेट्सना आपण 5% डेप्रिसिएशन अप्लाय करणार आहोत. Each partner is entitled to get commission at 1% of gross profit, interest on capital 5% per annum. Working note करूयात. Outstanding expenses, wages and salaries. Wages salaries ला डॉट करून ठेवा. Provision for doubtful debts 3% on sundry debtors. Debtors ला एकच डॉट आहे यावेळेला, बाकी काही नाही दिसत आहे त्याच्यात. ठीक आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊया. त्याच्यामध्ये जे कमिशन 1% ग्रॉस प्रॉफिट आहे हे आधी आपण केलेलं आहे, सो तसंच परत एकदा करायचंय आपल्याला. ठीक आहे, पोस्टिंग करायला सुरुवात करूयात. पहिल्या ज्या 3 गोष्टी लिहितो आपण त्या मी ऑलरेडी लिहून ठेवलेल्या आहेत. इन द बुक्स ऑफ शिप्रा अँड मनीषा ट्रेडिंग अकाउंट इयर एंडिंग ऑन 31 मार्च 19, P&L 31 मार्च 19, बॅलन्स शीट एंडिंग ऑन 31 मार्च 19. इन द बुक्स ऑफ आता पार्टनर्स करंट अकाउंट इंटू ब्रॅकेट 3:1. करंट अकाउंट तयार करायचा आहे, कॅपिटल अकाउंट नाही. प्रॉब्लेम नंबर 10 पेज नंबर 61. पोस्टिंग करायला घेऊयात. पहिल्यांदी आहे सन्ड्री डेटर्स, पण आपण सन्ड्री डेटर्स आधी लिहितो का ऍसेट मध्ये? नाही लिहित. आपण आधी काय लिहितो? आपण आधी ऍसेट्सची सुरुवात करतो. 3 ऍसेट्स आहेत आपण पाहिल्या, त्यातल्या प्लांट अँड मशिनरीला 2 ऍडजस्टमेंट्स आहेत. तो सगळं मिळून साधारण एक 7-8 लाईन वरती सोडा आणि मग लिहा सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स इनर कॉलम फिगर आहे, कारण त्याला RDD ची ऍडजस्टमेंट आहे 28,000. परचेसेस, परचेसेसच्या आधी आपण ओपनिंग स्टॉक लिहितो. सो टू ओपनिंग स्टॉक सोडून द्या पुढे. 2 परचेसेस लेस परचेस रिटर्न लिहून टाका आत्ताच, अमाऊंट नंतर टाकूयात. आपल्याला माहिती आहे ना परचेस रिटर्न आहे, प्रॉब्लेम झालाय वाचून आपला. परचेसेस आहेत 55,000, इनर कॉलम फिगर आहे. फर्निचर 38,500. ऍसेट्स मध्ये सुरुवातीला लिहिते मी फर्निचर 38,500. इंटँजिबल ऍसेट्स असतात तर त्या आधी लिहायच्या आणि मग हे लिहायचं. प्लांट अँड मशिनरी एक ओळ सोडा आणि मग लिहा प्लांट अँड मशिनरी. इनर कॉलम 60,000. वेजेस, वेजेस कुठं? ट्रेडिंगच्या डेबिटला. वेजेसला ऍडजस्टमेंट आहे, मगाशी वाचलंय. इनर कॉलम 800. सॅलरीज आहे पुढे. इकडे P&Lच्या ह्याला फर्स्ट रो सोडून मग मी इथे लिहिते डेबिटला 2 सॅलरीज 3,500 अमाऊंट होती. इनर कॉलम फिगर आहे, ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आहे डिस्काउंट. एक ओळ सोडूया सॅलरीला आणि मग लिहूया 2 डिस्काउंट. आउटर कॉलम फिगर 800. बिल्स रिसिवेबल्स सन्ड्री डेटर्सला एक ओळ सोडून मग लिहूया बिल्स रिसिवेबल्स. अमाऊंट आहे 14,400. त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड P&Lच्या डेबिटला. कॅरेज आउटवर्ड अमाऊंट आहे 1,000. पोस्टेज पुढे होतं 500. ऍडजस्टमेंट्स नाहीये त्याला, मी नुसत्याच अमाऊंट्स लिहून टाकतेय, इनर कॉलम मध्ये नाही लिहायचंय. पोस्टेज 500. सेल्स रिटर्न परचेसच्याच लाईनीत क्रेडिटला बाय सेल्स लेस सेल्स रिटर्न्स. सेल्स रिटर्न्सची अमाऊंट आहे 500. पुढे आहे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. बिल्स रिसिवेबल्सच्या खालती कॅश इन हँड, कॅश ॲट बँक 4,000 आणि 47,000. 4,000 47,000. इन्शुरन्स 2,000. पोस्टेजच्या खालती टू इन्शुरन्स 2,000. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक 17,800 ऑलरेडी लिहिलेलं आहे आपण. अमाऊंट लिहूया 17,800. ट्रेड एक्सपेन्सेस P&L डेबिट, हे विसरू नका, मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. ट्रेड एक्सपेन्सेस 1,500. बरोबर आहे ना. वेअर हाऊस रेंट 2,500. हे सगळं P&Lच्या डेबिटला जाणार आहे.
warehouse rent 2500, advertisement 1000, to advertisement 1000, बिल्डिंग प्लांट अँड मशिनरीला 2 ऍडजस्टमेंट्स आहेत, सो त्याप्रमाणे तुम्हाला तिथे लाईन सोडायची आहे आणि 3 ओळी सोडा, कारण सेल मायनस करून बॅलन्स काढायचा आणि मग डेप्रिसिएशन लिहायचंय. सो अजून एक ओळ लागणार आहे. बिल्डिंग 20,000 इनर कॉलम, डेबिट साइड झाली आहे. क्रेडिट पोस्ट करूया. सेल्स 1,20,000. आत्ताच बॅलन्स बाहेर काढू नका, ऍडजस्टमेंट आहे. रेंट 1,800. फर्स्ट रो सोडा P&L ला आणि मग सेकंड रो वरती लिहा बाय रेंट 1,800. आता इथे लायबिलिटी मध्ये क्रेडिटर्स लिहायचे, सो त्याच्या आधी आपण कॅपिटल बॅलन्सेस लिहून टाकूयात. कॅपिटल अकाउंट शिप्रा, मनीषा. करंट अकाउंट समजा आलं ह्याच साईडला तर 2-4 ओळी अजून सोडा आणि मग लिहा सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स अमाउंट 38,500. आउटर कॉलम फिगर आहे, ऍडजस्टमेंट नाहीये. परचेस रिटर्न 1,000 मायनस 1,000. आउटर कॉलम 54,000. डिस्काउंट 500. क्रेडिटचं डिस्काउंट आहे, रेंटच्या खालती लिहिते मी. क्रेडिटला असतं तेव्हा ते इन्कम असतं. 500 ना. बिल्स पेएबल्स 9,000. लायबिलिटी मध्ये क्रेडिटरच्या खालती बिल्स पेएबल्स 9,000. कॅपिटल बॅलन्सेस आहेत. शिप्रा 90,000 आणि मनीषा 30,000. 1,20,000 आउटर कॉलम मध्ये आले. करंट अकाउंट बॅलन्सेस क्रेडिटला आहेत. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. $5,000 आणि 3,000. पोस्टिंग करून झालंय. ऍडजस्टमेंट्स करायला घेऊयात. फर्स्ट ऍडजस्टमेंट स्टॉक ऑन 31 मार्च 37,000. सेल्सला ऍडजस्टमेंट 1-2-3 ओळी सोडा आणि मग लिहा बाय क्लोजिंग स्टॉक 37,000 आणि कॅश ॲट बँकच्या खालती क्लोजिंग स्टॉक 37,000. सेल्स इन्क्लूड सेल्स ऑफ मशिनरी 2,000. सो इथे लिहायचंय लेस सेल ऑफ मशिनरी मायनस 2,000. सो टोटल तुम्हाला किती लेस करायचे तिथनं? 2,500 लेस करायचे. 1,17,500 आउटर कॉलम मध्ये आले. लेस 2,000 केले. बिल्डिंग मधनं पण लेस करायचे. लेस सेल ऑफ मशिनरी मायनस 2,000. इनर कॉलम मध्येच 58,000 लिहायचे, त्याच्यावर आपण डेप्रिसिएशन करणार. मगाशी मी राईट इफेक्ट सांगितलेला कळलं का? इकडे पण राईट आहे, इकडे पण राईट आहे. राईट लेस, राईट ऍड. इथे लेसचा इफेक्ट आहे. राईट लेस केलंय आपण. डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट्स 5%. 3 डेप्रिसिएशन्स आहेत. सो फर्निचर मध्ये आधी करून घेऊयात आपण. लेस डेप्रिसिएशन ऍट 5%. बरोबर ना? 1925 बरोबर आहे. आउटर कॉलम 36,575. P&L च्या डेबिटला लिहिते मी. टू डेप्रिसिएशन खालती लिहायचे फर्निचर. इनर कॉलम 1925. आता प्लांट अँड मशिनरी लेस डेप्रिसिएशन ऍट 5%. आता इथे आपल्याला डेट दिली आहे. डेट काय दिली आहे? सेल ऑफ मशिनरीची 1 एप्रिल. याचा अर्थ
फुल इयर त्या 2000ची व्हॅल्यूड जी मशिनरी होती ती यूज केली नाही. सो आपण डिरेक्टली लेस करून 58,000 वरती फुल इयरचं डेप्रिसिएशन काढणार आहोत. समजा तुम्हाला ती सेल डेट ड्युरिंग द इयर कुठली तरी दिली असती तर तुम्हाला वर्किंग नोट सेपरेटली करायला लागली असती. सो वर्किंग नोट मध्ये आपण काय लिहिलं असतं, ज्या डेटला सेल केली, फॉर एक्झाम्पल 1 ऑक्टोबर 2018, 1 ऑक्टोबर पर्यंत 60,000 बॅलन्स होता, बरोबर. आणि 1 ऑक्टोबर नंतर त्या 60,000चे 58,000 झाले, कारण 2,000 लेस केले. सो फॉर रिमेनिंग 6 मंथ्स 58,000 वरती 5% येणार आणि फॉर फर्स्ट 6 मंथ्स 60,000 वरती 5% येणार. कळतंय का? 1 एप्रिल पासून 30 सप्टेंबर हे जे 6 महिने होते, हे 60,000 पूर्ण व्हॅल्यूड मशिनरी आपण युटिलाइज केली आहे. सो फुल 6 मंथचं डेप्रिसिएशन 60,000 वर येणार आणि फ्रॉम 1 ऑक्टोबर टिल 31 मार्च एंड ऑफ द इयर हे रिमेनिंग 6 मंथ्स जे होते त्यातले 2,000 सेल केल्यामुळे 58,000 बॅलन्स उरला. सो 58,000 वरती रिमेनिंग इयरचं 5% करायचं, 6 मंथ असं डिव्हाइड करायचं. ही वर्किंग नोट आपण नंतर केली असती जर डेट ड्युरिंग द इयरची असती. इथं डेट 1 एप्रिल आहे म्हणजे पहिल्या 1 तारखेलाच 60,000चा 58,000 बॅलन्स झाला आणि फुल इयर 58,000 बॅलन्सच होता, म्हणून डिरेक्टली 58,000 वर 5% काढायचंय. $2,900 आले, 55,100 बरोबर आहे ना? बरोबर. सो इथे प्लांट अँड मशिनरी 2,900. आता बिल्डिंगला लेस डेप्रिसिएशन ऍट 5%. 1,000 आले हे आउटर कॉलम, 19,000. इथे बिल्डिंग 1,000. सो तिघांची टोटल किती आली? 5825 डेप्रिसिएशनची टोटल आली. नेक्स्ट काय आहे? इच पार्टनर इज एंटायटल्ड टू गेट कमिशन, नंतर करणार आहोत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर एनम. वर्किंग नोट नंबर 1, इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍट 5%. फर्स्ट नेम आहे क्षिप्रा, 2 ओळी सोडून मनीषा. कॅपिटल क्षिप्राचा आहे 90,000, मनीषाचा आहे 30,000, मल्टिप्लाइड बाय 5/100 मल्टिप्लाइड बाय 5/100. इथंच जर थांबलात तर चुकलात, 6/12 नी मल्टिप्लाय करायचं. डिफॉल्ट आहे, 6 महिन्यांचाच मिळतो. कॅल्क्युलेशन करा. 2250 आलं. आणि हे 750 आलं. कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या सोयीने करा, मला जसं जमतंय तसं मी करते. सो आता हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल एंट्री कुठे जाणार? करंट अकाउंट आहे. करंट अकाउंटच्या क्रेडिटला जातं, P&Lच्या डेबिटला येतं. सो इथे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल ब्रॅकेटमध्ये वर्किंग नोट नंबर 1, 2250 क्षिप्राला, 750 मनीषाला. सेकंड इफेक्ट द्यायचा 2 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इथेच तुम्ही टोटल इंटरेस्ट ऑन कॅपिटल असं करून टोटल लिहून टाका, म्हणजे काय होईल, इथे आपल्याला 2 नावं लिहायला नको. 3,000 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मी आउटर कॉलम मध्ये डायरेक्ट 3,000 लिहिले कारण इथे टोटल इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण घेतलंय वर्किंग नोट मध्ये. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस 200, आउटर कॉलम 1,000. आउटस्टँडिंग म्हणलं की ऍड करायचंय, ऍड आउटस्टँडिंग. लायबिलिटीला येणार, लेफ्ट इफेक्ट आहे हा. सो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इनर कॉलम मध्ये लिहायचंय वेजेस 200
आता सॅलरीज दिलेले आहेत. आउटस्टँडिंग 500 दिलेले आहेत. ऍड आउटस्टँडिंग 500. सो आउटर कॉलम मध्ये काय येणार 4000. वेजेसच्या खालती सॅलरीज लिहायचंय 500. आउटर कॉलम मध्ये टोटल आउटस्टँडिंग झालं 700. प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स 3% ऑन डेटर्स. लेस RDD at 3%. 27,160 आउटर कॉलम मध्ये आले. P&Lच्या डेबिटला इथे बॅड डेट्स वगैरे काहीच नाहीये. RDD न्यू अशीच एंट्री डिरेक्टली होणार आहे 840. ऍडजस्टमेंट सगळ्या झाल्या आहेत करून. सगळ्या फिगर्स आउटर कॉलम मध्ये आलेल्या आहेत. आता बॅलन्सिंग करून ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करूयात. पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट वरती 1% आपल्याला कमिशन द्यायचंय. त्या कमिशनची एंट्री आधी करून घेऊयात आणि मग नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करूयात. ठीक आहे, तुम्ही पण कॅल्क्युलेशन करून घ्या. ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केलंय 81,700. ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन ब्रॉट डाऊन केलं 81,700. आता दिलेलं आहे कमिशन 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट टू इच पार्टनर. सो वर्किंग नोट नंबर 2, कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट ऍट 1%. पहिलं नाव आहे शिप्राचं, 2 ओळी सोडून मनीषा. 81,700 इंटू 1%, 1/100. 81,700 इंटू 1/100. सो 817 रुपये इच. एंट्री काय होणार आहे ह्याची? करंट अकाउंटच्या क्रेडिटला जाणार, P&Lच्या डेबिटला येणार. करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट 817. P&Lच्या डेबिटला टू कमिशन. आपण मगाशी केलं तसंच करा. 817 प्लस 817 टोटल कमिशन असं वर्किंग नोट मध्येच लिहून टाका. म्हणजे P&Lच्या डेबिटला तुम्हाला 2 नावं वेगळी लिहावी नाही लागणार. 1634. सो कमिशन 1634. आता तुम्ही ह्याच्यानंतर अजून एक वर्किंग नोट करणार आहात. वर्किंग नोट नंबर 3, कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्याच्या खाली लिहायचं प्रॉफिट इज शेअर्ड इन द कॅपिटल रेशो, देअर फोर कॅपिटल 90,000 30,000, देअर फोर प्रॉफिट शेअरिंग रेशो इज 9:3 किंवा 3:1. ठीक आहे, अशी वर्किंग नोट करा. आणि आता बॅलन्सिंग करून घ्या. मी पण बॅलन्सिंग करून अकाउंट टॅली करतेय. बॅलन्सिंग करताना करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स जास्ती दिसतोय. सो डिफरन्सिंग अमाऊंट, बॅलन्सिंग अमाऊंट डेबिटला येणार आहे, त्याच बाजूला वर घ्यायची. म्हणून आपण इथे जागा सोडली, तिथेच करंट अकाउंट येणार आहे. कारण आत्ताच दिसतंय आपल्याला क्रेडिट साइड मोठी, डेबिटला काहीच नाहीये. प्लस प्रॉफिट आलं तर ते सुद्धा क्रेडिटलाच ऍड होणार आहे. ठीक आहे, सो तुम्ही बॅलन्सिंग करून बॅलन्स शीट टॅली करा. मी पण करते आणि कितीला अमाऊंट टॅली होते ते मी तुम्हाला दाखवते. बॅलन्सिंग करून झालंय माझं. टोटल आली 84,000 P&Lची. प्रॉफिट आले 59,401. वर्किंग नोट केली शेअर इन नेट प्रॉफिटची 59,401 इंटू 3/4 आणि 1/4. सो 1/4 मी राऊंड अप केलंय आणि इथे 1 रुपया वाढवलाय, नाही तर 4 भाग जात नव्हता म्हणून. सो 44,551 शिप्राला आलं आणि 14,850 मनीषाला आले. त्याची एंट्री करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय P&L शेअर इन नेट प्रॉफिट लिहिलेले दोघांचे. टोटल घेतली 52,618 19,417. ज्या बाजूला बॅलन्सिंग अमाऊंट आपण लिहितो त्याच बाजूला वरती एंट्री पोस्ट करायची आहे. सो करंट अकाउंट शिप्रा आणि मनीषा 52,618 19,417. आउटर कॉलम मध्ये फिगर आली आहे. टोटल 2,40,235. बॅलन्स शीट टॅली झाली आहे. आता आपला हा टॉपिक पूर्ण झालेला आहे. मी मगाशी म्हणलं तसं नेक्स्ट लेक्चर पासून आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन सुरू करणार आहोत. तर तो सुद्धा एक कंपल्सरी टॉपिकच आहे तुम्हाला. या पार्टनरशिप फायनल अकाउंट्सच्या दृष्टीने तुम्हाला काही समजा क्वेरीज असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. त्याची सगळ्याची उत्तरं मी तुम्हाला लिहून देणार आहे. प्लस काही दिवसांनंतर एकदा हे रिफ्रेश होण्यासाठी मी तुम्हाला प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स देईन. मध्ये मध्ये अधनमधनं असे देत जाईन तुम्हाला. मीनवाईल मी तुम्हाला यातला 7, 8, 9 प्रॉब्लेम होमवर्कला करायला सांगितलेला आहे. तसे प्रॉब्लेम्स पेपरला येत नाहीत, अर्धवट प्रॉब्लेम्स, पण एक प्रॅक्टिस म्हणून करायला काही हरकत नाहीये.
ते तुम्ही होमवर्कला करा. हा टॉपिक झालाय. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत टाटा.